जय महाराष्ट्र. तर आज आहे आपल्या शॉपचा 18वा दिवस आणि आज करायची आहे आपल्याला प्रोडक्टची लेबलिंग. काल नवीन प्रोडक्ट्स आलेले त्याची लेबलिंग करायची राहिली आहे मित्रांनो. आणि माझ्याकडे आहे ही मशीन. मी तुम्हाला दाखवेन या मशीन थ्रू लेबल कसे लावायचे, ही कशी यूज करतात. तर ही अशी मशीन आहे आपल्याकडे. लेबलिंग स्टार्ट करायच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की कधी कधी कसं रिमोट कंट्रोल कार ही सेलवर चालेल की चार्जिंगची आहे, खूप जणांना कन्फ्युजन असतं. मला पण होतं पहिलं, पण आता समजायला लागलं. मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला ही कार आहे, तर मागे तुम्हाला दिलेलं असेल इथे तर हे बॅटरीज आहे, म्हणजे ही सेलवर चालणारी आहे कार. आणि इथे तुम्हाला रिमोटसाठी 2 सेल लागतील आणि नॉर्मल जी कारमध्ये कार चालू होण्यासाठी जे पण आहे ते 3 सेल लागतील. सेकंड आहे आपली ही बघा, ही चार्जिंगवाली आहे, नुसतं चार्जर. तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिमोटमध्ये 2 सेल लागतील आणि गाडी चार्ज होईल. तुम्हाला चार्ज करावं लागेल. बॅटरीज ऑलरेडी असणार त्याच्यामध्ये, फक्त चार्ज करायची आहे, बाकी काही जरूरत नाही. फक्त 2 सेल लागतील. दुसरी माझ्याकडे जी आहे ही माझी रिमोट कंट्रोल, ह्याच्यामध्ये पण हे असं दिलं, म्हणजे ही चार्जिंग करायची आहे, चार्जसाठी आहे. तर बॅटरीची जरूरत नाही, फक्त रिमोटमध्ये 2 सेल लागतील. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही आहे लेबल मशीन. ह्याच्यामध्ये इथे नंबर दाखवलेले आहेत बघा प्राईससाठी. हे नंबर्स तुम्हाला फक्त सेट करायचे आहेत आणि नंतर पाहिजे तसे लेबल इथे काढायचे आहेत. आता मी तुम्हाला एक करून दाखवतो. मला करायचं आहे 50 रुपीजचं. 50 रुपीज सेट करतो मी इकडे. ते बघा, ही मी वरती घेतलं. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 0. आणि हा 0 मित्रांनो तुम्हाला ब्लँक करायचं आहे, कारण मला फक्त 2च येते बघायचं 0ची. हे झालेलं आहे ब्लँक. ते प्रेस करून तुम्हाला हे बघा, हे पूर्ण प्रेस करायचं आतमध्ये आणि इथे तुम्हाला प्रेस करायचं. 1 2 3 4 5 लेबल पाहिजे. ते बघा मित्रांनो 50चे 5 लेबल आलेले आहेत. असंच मित्रांनो तुम्हाला नवीन अपडेट्स देत राहील माझ्या नवीन शॉपच्या. व्हिडिओजना लाईक करत राहा मित्रांनो, ID ला फॉलो करा आणि असे सपोर्ट करत राहा. थँक्यू.